नमस्कार, मी एकता अकोला बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। गुरुपौर्णिमा निमित्त संतनगरी शेगाव मंदिरात भाविकांची गर्दी झाली असून हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत। संत गजानन महाराजांना गुरुस्थानी मानणारे देश विदेशात लाखो करोडो भाविक आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त संतनगरी शेगावात मोठी गर्दी झाली आहे, तर राज्यभरातून लाखो भाविक शेगावात दर्शनासाठी दाखल झाले आहे। त्यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। तर मंदिर व्यवस्थापन समिती आणि प्रशासनाच्या वतीनं त्या अनुषंगानं आवश्यक तयारी करण्यात आली आहे। तर राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल होऊ लागल्या असून संतनगरी भाविकांनी दुमदुमली आहे। अकोला जिल्ह्यात 28 ते 31 जुलै दरम्यान पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने दर्शवली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसंच सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। अर्धा पावसाळा उलटूनही अकोला जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही। मात्र मंगळवारी दिवसभर झालेल्या रिमझिम पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरीप पिकांनाही त्याचा फायदा झाला। हवामान विभागानं पुढील 3 दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तसेच काही भागांमध्ये तुलनेनं अधिक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या शिक्षण, नोकरी आणि भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून हे FIR तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने जो पेपर लीक के अंदर स्टूडेंटों ने जो आंदोलन किया था, वो आंदोलन के वक्त जो उनके ऊपर केसेस हुई थी, मुख्यमंत्री साहब ने उनके भविष्य को महत्व रखते हुए उनके सारे केस वापस देने की घोषणा की। मैं अकोला से विधायक साजिद खान पठान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब का शुक्रिया अदा करता हूं। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या लाभार्थी महिलांची तालुकानिहाय माहिती जाहीर करावी। या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षणाची तरतूद करणाऱ्या भारतीय संविधानाच्या 106व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2023 अर्थात नारी शक्ती वंदन अधिनियमाची तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यासाठी अधिनियमातील जनगणना आणि मतदार संघ पुनर्रचनेची अट रद्द करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणीही संघटनेनं केली। राज्य विधानसभांमधील महिलांचे प्रतिनिधित्व सरासरी 10%पेक्षाही कमी असून पुढील वर्षभरात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणखी लांबणीवर टाकणे योग्य नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। आज आम्ही येथे अकोला जिल्ह्यातील खेड्या विभागातील सर्वसामान्य महिला उपस्थित होऊन सरकारला जाब विचारणार आहोत की अकोला जिल्ह्यातील 1.5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या आहे। त्या संदर्भात अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या वगळलेल्या बहिणी आहेत त्यांची यादी आम्हाला सादर करावं आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भात जे बिल आहे ते बिल लागू करावं, या संदर्भात इथे आज आंदोलन घेतलेलं आहे। अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात भरधाव ट्रकनं अक्षरशः धिंगाणा घातला। ट्रकनं सलग अनेक वाहनांना धडक दिल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिकांनी चालक मद्यधुंद असल्याचा आरोप केला असला तरी याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही। संबंधित ट्रक भरधाव वेगानं वाशिम बायपास मार्गावरून जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। त्यानंतर ट्रकने सलग 8 ते 10 दुचाक्यांना धडक दिली। पुढे अजमेरी गोल्ड फिंगर परिसरात उभी असलेल्या एका आलिशान BMW कारलाही ट्रकने जोरदार धडक दिली। या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला।
नागरिक आणि वाहन चालकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली, तर काही काळ वाशिम बायपासवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून चालकाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. स्थानिक नागरिकांनी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र चालकानं मद्यप्राशन केलं होतं की नाही याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय तपासणी अहवाल समोर आला नसल्यानं पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केली नाही. हमारी दुकान अजमेरी गोल्ड फिंगर के सामने है। चिन्नू सेठ की BMW खड़ी हुई थी। हम दुकान में बैठे थे, हमारी मच्छी के एक बड़ा गाड़ी आया 18 चक्का, वो गाड़ी को कुचलते हुए लेके गया ओवरलोड और नशे में था वो। इतनी बड़ी दुर्घटना होती थी, जबकि ट्रैफिक वाले पुलिस वाले बाईपास पे अवेलेबल मौजूद थे। उनको उसको एंट्री कैसी थी आने की इतनी बड़ी गाड़ी को अंदर, और ये चाय वाले का नुकसान हुआ। उसका गाड़ी का ये 2 बच्चे पेशाब कर रहे थे, वो पेशाब करते करते उठ के भाग गए डर के मारे। वो बच्चों के आंख पे गाड़ी चले जाती थी, तो उसकी भरपाई कौन देंगी? प्रशासन देंगी या कौन देंगे इसकी भरपाई? बाळापूर नगर परिषदेच्या शाळांमध्ये 5वी ते 8वी वर्ग सुरू करण्याच्या मान्यता प्रक्रियेला अमरावती विभागीय आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. माजी आमदार खातीब नतीकुद्दीन यांनी दाखल केलेल्या अपिलीवर सुनावणी दरम्यान हा आदेश देण्यात आला असून पुढील सुनावणी होईपर्यंत मान्यता प्रक्रिया स्थगित राहणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बाळापूर नगर परिषदेच्या शाळांमध्ये 5वी ते 8वी वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात माजी आमदार खतीब नतीकुद्दीन यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केली होती. या अपीलवरील सुनावणी दरम्यान अमरावती विभागीय आयुक्तांनी मान्यता प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. अपीलकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष रहाटे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून तोपर्यंत मान्यता प्रक्रिया स्थगित राहणार आहे. प्रशासकीय कारणांमुळे सुनावणी पूर्ण न झाल्यास ही स्थगिती पुढील तारखेपर्यंत कायम राहील. या आदेशाची माहिती संबंधित शिक्षण विभाग आणि बाळापूर नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली असून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अकोला शहरातील टॉवर चौक उड्डाणपुलावरील अनेक एक्सपान्शन जॉईंटमध्ये गॅप निर्माण झाल्यानं वाहन चालकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या गॅपमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धक्के बसत असून अपघाताचा धोका वाढलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोला शहरातील टॉवर चौक उड्डाणपुलावरील अनेक एक्सपान्शन जॉईंटमध्ये गॅप निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या गॅपमुळे पुलावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोराचे धक्के बसत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गॅप सहज लक्षात न आल्यानं अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दिवसेंदिवस या समस्येची तीव्रता वाढत असल्यानं वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं पुलाची पाहणी करून एक्सपान्शन जॉईंटची दुरुस्ती करावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. मी या उड्डाणपुलावरून ते चाललो होतो टावरच्या माउंट कार्मेल स्कूलमध्ये. जाता जाता मला या रस्त्यामध्ये एक नव्हे तो 7-8 गड्डे आढळले. एक मोठा इतका गड्डा दिसला की त्या गड्ड्यामध्ये आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर बघितलं की बा काय आहे एवढा मोठा. त्या गड्ड्यामध्ये पाहिल्यानंतर की त्याचे जे लोहा टाकलेला आहे तो लोहा सुद्धा त्याचा निघालेला आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे, प्रशासन बांधकाम विभागाचे जे जे आहेत प्रसाद पाटील म्हणून त्यांना विनंती आहे की तात्काळ 7-8 गड्डे जे आहेत टावर उड्डाणपुलाचे हे गड्डे बुजवण्यात यावे. कारण की हा रूट जो आहे हा न्यायालयाचा रूट आहे. हा जो रूट आहे आपल्या रेल्वे स्टेशनचा आहे, माउंट कार्मेल स्कूलचा आहे. कारण की लहान लहान मुलं या रूटने जातात, आई वडील त्यांचे घेऊन जातात, त्यांचे मामा भाऊ वगैरे घेऊन जातात. याच्या पहिले 2025ला इथं एका महिलेचा ॲक्सिडेंट झालेला होता. ते महिला बिचारी तिच्या मुलाला माउंट कार्मेल स्कूलमध्ये घ्यायला गेली होती. तर असा ते महिला बिचारी वारली. असा अनर्थ घडला नाही पाहिजे, असे ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे. कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत, हे तात्काळ बुजवण्यात यावे हे नागरिकांची विनंती आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात अकोला नाका ते मन नदी या मुख्य मार्गाची दुरवस्था नागरिकांसाठी डोकदुखी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांसमोर मोठा संकट निर्माण झालाय. त्यामुळे या मार्गाची तातडीनं कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बाळापूर शहरातील अकोला नाका ते मन नदी या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं त्यांची खोली लक्षात येत नसल्यानं दुचाकी स्वार शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना रोजच अपघाताचा धोका पत्करावा लागतोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी या खड्ड्यांमध्ये केवळ मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र 2 ते 4 दिवसातच मुरुम वाहून जातो आणि रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे होते. या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता येईल, अशी मागणी नागरिक आणि पालकांनी संबंधित विभागाकडे केली आहे. अकोला शहरातील शिवडी विमानतळाजवळ रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत मानवतेची अनोखी मिसाल घालून दिली. कोणत्याही नागरिकाचा जीव धोक्यात येऊ नये या उद्देशानं पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील खड्डा बुजवला आहे. अकोला शहरातील शिवणी विमानतळ परिसरातील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेत वाहतूक पोलिसांच्या जवानांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. आवश्यक साहित्याची व्यवस्था करून त्यांनी स्वतः श्रम करत रस्त्यावरील खड्डा बुजवला आणि संभाव्य अपघाताचा धोका टाळला. वाहतूक पोलिसांच्या या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष कृतीचं स्थानिक नागरिकांनी मनापासून स्वागत करत त्यांचं कौतुक केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागीय कार्यालयात गेली 17 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणारे आणि मूळचे शेगाव येथील रहिवासी असलेले आदर्श लिपिक सचिन लक्ष्मण पिंगळे यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे बुलढाणा विभागाचा राज्यस्तरावर गौरव वाढवला आहे. कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी 2 मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले सचिन लक्ष्मण पिंगळे हे आपल्या शांत स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ कामकाजासाठी परिचित आहेत. गेल्या 17 वर्षापासून त्यांनी ST सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाला कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं दिला जाणारा औद्योगिक क्षेत्रातील मानाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना 13 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून यंदापासून सुरू करण्यात आलेला राज्यस्तरीय लालपरी गौरवरत्न पुरस्कार 2026 देऊन अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी राज्यभरातील 98 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक संवर्गातून केवळ सचिन पिंगळे यांचीच निवड झाली असून हा मान मिळवणारे ते राज्यातील पहिले लिपिक ठरले आहेत. मैं पिछले 17 साल से राप की सेवा कर रहा हूँ. मैं काम करते समय महामंडल ने मुझे बहुत कुछ सिखाया और बहुत कुछ मिला के दिया. उसमें की एक उपलब्धि मेरे जैसे छोटे से क्लर्क को राज्यपाल साहब के हाथ से कामगार कल्याण मंडल का विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, इसमें बहुत शासकीय कार्यक्रम में मुंबई यहाँ प्रभादेवी मुंबई यहाँ मिला. और इसके उपलक्ष्य में हमारे महाराष्ट्र राज्य के परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापराव जी सरनाईक साहब, इन्होंने इसकी दखल लेते हुए मुझे माटुंगा यहाँ बहुत भव्य दिव्य है, उस कार्यक्रम में मुझे बुलाकर वहाँ भी सम्मानित किया. शासनाच्या सेवा पारदर्शक, कार्यक्षम आणि विहित कालावधीत मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी आणि कोणत्याही प्रकारची दिरंगाई टाळावी असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले. लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अकोला जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ते अकोल्यात आले होते. राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी सांगितलं की लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना अधिसूचित शासकीय सेवा विहित कालावधीत मिळणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांवर निश्चित वेळ सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून कारवाई करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक सोमवारी लोकसेवा हक्क अधिनियमाचा डॅशबोर्ड तपासावा आणि कोणतेही प्रकरण प्रलंबित ठेवू नये असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फट्टांगरे, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे
यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील महासिद्ध संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रामाणिक गोवर्धन पूजा आणि रथोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. हजारो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यात गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध संस्थानामध्ये पारंपरिक गोवर्धन पूजा आणि रथोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पडला. वरुण राजाला प्रसन्न करण्याच्या श्रद्धेतून गावकरी आणि भाविकांनी वाजत गाजत सातपुडा पर्वताच्या पायथ्याकडे प्रस्थान केलं. यावेळी श्री महासिद्ध महाराजांची पुजारी तसेच गावातील गुराखी यांच्या हस्ते देवाची आणि गावातील गोमातेची पहिल्या घटाळीवर विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाचा झेंडा चढवून धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. पूजेनंतर भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या भाकऱ्या गुरांना खाऊ घालण्यात आल्या. पावसामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणजे गावातल्या भाकरी जमा करून 5-5 भाकरी अशा 10-10 भाकऱ्याच्या टोपल्यामध्ये आणून बैलगाडीची पूजा करून सर्व 5 बाया गायची पूजा करतात. भाकरी समजा लावून सर्व हे करतात. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.